मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा गुन्ह्याच्या प्रकरणाबद्दल सांगणार आहे जिथे खुनी 4 दिवस पोलिसांसमोरच अभिनय करत राहिला आणि स्वतःला सर्वात दुःखी व्यक्ती म्हणून दाखवत राहिला। ही गोष्ट आहे 2022 मधील जयपूर हत्याकांडाची। तुम्ही पाहत आहात गुन्हेगारी सत्य, जिथे एका टॅक्सी ड्रायव्हरच्या खुनानंतर पोलिसांना 4 दिवस कोणताही ठसा मिळाला नाही। पण नंतर मृताच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या एका व्हिडिओ क्लिपने संपूर्ण खेळ बदलला। शेवटी त्या व्हिडिओमध्ये काय होतं आणि कसं एक प्रेमकथानं खुनाचं रूप घेतलं, संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जयपूर शहरातील बैनाळ रोडवरील फकीरा नगर येथे नरेंद्रसिंह राठोड आपल्या पत्नी विनोद कंवर आणि 3 मुलांसह राहत होता। त्यांच्या शेजारीच सुभाष कुमावथी भाड्याने एक खोली घेऊन राहत होता। सुभाष टॅक्सी ड्रायव्हर होता, तर नरेंद्र बस चालवत असे। दोघांची घरं एकमेकांच्या जवळ असल्याने आणि एकाच व्यवसायात असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री होती। दोन्ही कुटुंबांमध्ये येणजाण देखील होतं। सुभाष पार्ट टाइम ड्रायव्हिंग करत असे। तो मूळ गावात राहत असे आणि जेव्हा कुणी सवारी किंवा कामासाठी बोलावत असे तेव्हा जयपूरला येऊन टॅक्सी चालवत असे। तो आठवड्यातून 2-3 दिवस फकीरा नगरच्या आपल्या खोलीत थांबत असे आणि काम संपल्यावर गावाकडे परत जात असे। दरम्यान नरेंद्रची पत्नी विनोद कंवर एका फॅक्टरीत काम करत होती। 6 मार्च 2022च्या संध्याकाळी दोघंही आपल्या आपल्या कामावरून घरी आले। विनोदने चहा बनवला आणि पतीला म्हणाली, सुभाषसाठीही चहा तयार केला आहे, तू त्याला बोलवून आण। नरेंद्र सुभाषला बोलवण्यासाठी त्याच्या खोलीत गेला, पण तिथं जे त्याने पाहिलं त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली। सुभाषचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता। नरेंद्र घाबरून गेला, जोरात ओरडत आपल्या घराकडे धावत गेला आणि पत्नीला सांगितलं की सुभाष मेला आहे। हे ऐकून विनोदही पतीसोबत सुभाषच्या खोलीकडे धावत गेली। त्यांनी पाहिलं की खिडकीजवळ सुभाषचा मृतदेह पडलेला होता। नरेंद्रने तात्काळ मालकाला कळवलं आणि मालकाने क्रधनी पोलीस ठाण्यात माहिती दिली। माहिती मिळताच तत्कालीन ठाणे प्रमुख बनवारीलाल मीणा पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी शवाचं निरीक्षण केलं। मृताच्या हातांवर आणि गळ्यावर जखमांचे निशाण होते। प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आला की कदाचित सुभाषला हार्ट अटॅक आला असेल आणि पडल्यामुळे जखमा झाल्या असतील। घरमालकाने सांगितलं की सुभाष टॅक्सी ड्रायव्हर होता, तो स्वतःच्या कामातच मग्न असे आणि काही दिवसच खोलीत राहत असे। विनोद कंवरने पोलिसांना सांगितलं की सुभाषशी त्यांचं कुटुंबाचं चांगलं संबंध होतं। पोलीस तपासात समोर आलं की सुभाष मूळ जयपूरच्या गोविंदगड पोलीस ठाण्याच्या ढोरसर गावचा रहिवासी होता। प्रकरण संशयास्पद वाटल्याने FSL पथकाला बोलावण्यात आलं आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मोर्चरीत पाठवण्यात आला। पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं की युवकाचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला होता। त्याच्या चेहऱ्यावर आणि हातांवर नखांचे ओरखडे होते। यानंतर मृताचा भाऊ सुनीलने अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाची तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच पोलिसांनी हत्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले। सुभाषच्या मृत्यूला 4 दिवस झाले होते, पण पोलिसांना अजूनही कुठलाही धागा सापडत नव्हता। त्यामुळे मृताच्या कुटुंबात रोष वाढत होता। दरम्यान पोलिसांना सुभाषच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ क्लिप सापडली, ज्याने या प्रकरणाचं संपूर्ण चित्र बदललं। आता प्रश्न होता, त्या व्हिडिओ क्लिपमध्ये नक्की काय होतं? सुभाषचा खून कोणी आणि का केला? त्याच्या मृत्यूमागचं रहस्य काय होतं? जेव्हा पोलिसांनी मोबाईलची तपासणी केली तेव्हा त्यात सापडलेल्या अश्लील व्हिडिओ क्लिपनं सगळं स्पष्ट झालं। कळलं की सुभाषचा खून त्याच्या स्वतःच्या प्रेयसीनं केला होता आणि ती प्रेयसी दुसरी कोणी नसून त्याच्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्रसिंह राठोडची पत्नी विनोद कंवर होती। व्हिडिओ क्लिप सापडल्यानंतर पोलिसांनी विनोद कंवरला ताब्यात घेतलं। चौकशीत तिनं स्वतःला निर्दोष सांगितलं आणि म्हणाली की सुभाषनं गळ्यात दुपट्टा बांधून आत्महत्या केली। विनोदच्या मते ती सकाळी सुभाषच्या खोलीत गेली असता त्यानं फास घेण्याचा प्रयत्न केला होता। तिनं त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण अपयशी ठरली आणि भीतीपोटी कोणालाही, अगदी पतीलाही, काही सांगितलं नाही।
पोलिसांनी तिच्या विधानाची खात्री करण्यासाठी विनोदचा मोबाईल तपासला, तर त्यातही सुभाष सोबतचे अश्लील व्हिडिओ सापडले. व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड्सनं दाखवलं की दोघांमध्ये नियमित व्हिडिओ कॉल होत होते. शिवाय पोलिसांना सुभाषच्या खोलीत कोणताही फास सापडला नाही, ज्यामुळे विनोदची गोष्ट खोटी ठरली. जेव्हा पोलिसांनी पुन्हा कडक चौकशी केली, तेव्हा शेवटी विनोद कंबर कोसळली आणि तिनं खुनाची कबुली दिली. तिनं मान्य केलं की तिनं सुभाषचा गळा दाबून खून केला. त्यावेळच्या डीसीपी जयपूर पश्चिम रुचा तोमर यांनी पत्रकार परिषदेत या ब्लाइंड मर्डरचा खुलासा करताना सांगितलं की खुनाचं कारण जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच रागात विनोदनं आपल्या प्रियकराचा खून केला. प्रत्येक वेळी सुभाष खोलीत आला की नरेंद्र त्याला आपल्या घरी जेवायला बोलवत असे. दोघे मिळून दारूही प्यायचे. पण या हत्याकांडामागे एक भयंकर अफेअरची गोष्ट दडलेली होती, एक असं नातं ज्याने मैत्री, विश्वास आणि माणुसकी सगळं गमावलं. 26 वर्षांचा सुभाष उमावत जयपूरच्या बैनाळ रोडवरील फकीरा नगरमध्ये भाड्याने राहत होता. तो अविवाहित होता. त्याच परिसरात नरेंद्रसिंह आपल्या कुटुंबासह राहत होता आणि दोघांमध्ये चांगली दोस्ती होती. हळूहळू ही दोस्ती एका धोकादायक वळणावर गेली. नरेंद्रची पत्नी विनोद कंवरवर सुभाषची नजर होती. तो मजाकीत नरेंद्रला म्हणायचा, तू इतका साधा भोळा आहेस, तरी तुला एवढी सुंदर बायको कशी मिळाली. सरळसोट नरेंद्रसाठी या गोष्टी केवळ विनोद होत्या, पण सुभाषच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. काळ जसाचा गेला, सुभाष आणि विनोद कंवर यांच्यातील जवळीक वाढत गेली. गावी गेल्यानंतरही दोघं फोनवर तासनतास बोलत असत. जवळपास 2 वर्ष हा बेकायदेशीर संबंध सुरू होता. एका दिवशी सुभाषनं विनोदला म्हटलं, तू आपल्या नव्याला घटस्फोट दे, मी तुला लग्न करीन. तो अनेकदा नरेंद्रच्या गैरहजेरीत विनोदच्या घरी भेटायला येत असे. तिला तो महागडे गिफ्ट्सही देत असे. पण दरम्यान नरेंद्रला त्यांच्या जवळीकीची चाहूल लागली होती. त्याने पत्नीला अनेकदा समजावलं की सुभाष घरात आला की त्याच्याशी बोलू नकोस, पण विनोदनं त्याचं ऐकलं नाही. लवकरच सुभाषनं विनोदवर दबाव आणायला सुरुवात केली की ती नव्याला सोडून त्याच्यासोबत राहावी. या गोष्टीवरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. नरेंद्रनं परिस्थिती हाताळण्यासाठी पत्नीला गावाकडे नेलं, पण ती हट्टानं परत शहरात आली. बात इतकी बिघडली की विनोदनं आपल्या पतीविरुद्धच हुंडाबळ अत्याचाराचा खटला दाखल केला. यानंतर तिनं सुभाषला भेटताना आणखी सावधगिरी बाळगायला सुरुवात केली. जेव्हा नरेंद्र घरी नसे, तेव्हाच ती सुभाषला बोलावायची किंवा कधी स्वतःच त्याच्या खोलीत जायची. 6 मार्च 2022च्या सकाळी सुमारे 7 वाजता नरेंद्र कामावर निघून गेला. विनोद घरी एकटी होती. तेव्हाच सुभाष आला आणि त्यानं विनोदशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायचा प्रयत्न केला. तिनं नकार दिल्यावर दोघांमध्ये तीव्र वाद झाला. विनोदच्या नकारानंतर सुभाषनं तिला धमकी दिली की तो त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल. हे ऐकून विनोद घाबरली आणि काही काळासाठी त्याच्यासोबत राहिली. पण काही वेळानंतर तिनं संधी साधून सुभाषचं तोंड आणि गळा दाबून त्याचा खून केला. खून केल्यानंतर तिनं शव ओढत नेऊन खिडकीजवळ ठेवला, जेणेकरून असं दिसेल की तो पडून मेला आहे. सुमारे 8:30 वाजता ती नेहमीप्रमाणे फॅक्टरीत गेली. दुपारी घरी आली, जेवली आणि पुन्हा कामावर गेली, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. पोलिसांनी 10 मार्च 2022 रोजी आरोपी विनोद कंवरला अटक केली. लांब सुनावणीनंतर 18 मार्च 2025 रोजी जयपूर मेट्रो द्वितीय एडीजे कोर्ट 6 ने विनोद कंवर उर्फ विनूला जन्मठेपेची आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल न्यायमूर्ती बालकृष्ण कटारा यांनी दिला.